Hello students, hi, good morning. Yesterday we discussed the primary functions and intrapreneur functions. समजले तुम्हाला? ओके. इन दिस लेक्चर बघा, काल मी ही PPT ओपन नव्हती केलेली, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल. आज माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे PPT रेडी आहे, आपण ती मुलांना दाखवूयात. थोडंसं कामाच्या गडबडीमध्ये माझ्या लक्षात आलं नाही. ओके, बरं. हे कालचे एंट्राप्रेनर फंक्शन्स आपण काल डिस्कस केले. येस्टरडे वी डिस्कस एंट्राप्रेनर फंक्शन्स, दॅट इज आयडिया जनरेशन, डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्स, रेझिंग ऑफ फंड्स, प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केट रिसर्च. ओके, टुडे वी विल डिस्कस टाईप्स ऑफ एंट्राप्रेनर्स. एंट्राप्रेनरचे वेगवेगळे टाईप्स असतात, बरोबर. कोणकोणते आहेत, काय काय आहेत, यातला कोणता एंट्राप्रेनर तुम्ही होणार आहात हे आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ओके, सो द टाईप्स ऑफ एंट्राप्रेनर्स डिपेंड अपॉन ऑर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ बिझनेस. तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करणार आहात त्यावरती एंट्राप्रेनरचं टाईप डिपेंड आहे. टाईप्स ऑफ ऑर यूज ऑफ प्रोफेशनल स्किल. कोणते प्रोफेशनल स्किल्स तुमच्याकडे आहेत आणि रिक्वायर्ड आहेत आणि तुम्ही यूज करतायत त्यावरती डिपेंड आहे. मोटिवेशन, देन ग्रोथ, ओके, एट्सेट्रा. इट मीन्स द टाईप्स ऑफ एंट्राप्रेनर्स क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ बिझनेस, टाईप्स ऑफ प्रोफेशनल स्किल्स, मोटिवेशन अँड ग्रोथ. ओके, now we will discuss one by one. See, first is business entrepreneur. So business entrepreneurs are individuals who has an idea of a new product. नवीन प्रॉडक्टची त्यांच्याकडे आयडिया असते. प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस, न्यू प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसची त्यांच्याकडे आयडिया असते. अँड देन ही हॅज क्रिएट ए बिझनेस, आणि तो स्वतःचा बिझनेस तयार करतो, निर्माण करतो. कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग प्रेस. माहिती आहेत तुम्हाला, पेपर छापतात, पुस्तकं छापतात, वह्या छापतात, प्रिंटिंग प्रेस. टेक्स्टाईल प्रोसेसिंग हाऊस, आपल्याकडे आहे टेक्स्टाईल पार्क, माहिती आहे तुम्हाला, सुनेत्राताई पवारांचं. ओके, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, याला तर खूप क्रिएटिव्हिटी लागते. देन रेडीमेड गारमेंट्स आहे ना, कॉटन किंगचं, आपल्याकडे पण आउटलेट आहे, फॅक्टरी आहे. आणि सगळ्यात सोपं, महत्त्वाचं, तुमच्या आवडीचं कन्फेक्शनरी म्हणजे काय? बेकरी. जागोजागी तुम्हाला बेकऱ्या दिसतात, बरोबर आहे की नाही, आणि ह्या बेकरी प्रॉडक्ट तयार करतात. हा एक बिझनेस आहे, आणि तो काय आहे, कोण चालू करतं? बिझनेस एंट्राप्रेनर. समजलं? सो इन धिस टाईप एंट्राप्रेनर्स आर फाउंड इन स्मॉल ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस. म्हणजे ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पण करतात आणि ट्रेडिंग पण करतात. लक्षात आलं की फक्त ट्रेडिंगच करतात असं नाही, तर मॅन्युफॅक्चरिंग. आता कन्फेक्शनरीचंच उदाहरण घ्या. बेकरीमध्ये केलं जातं, पाव, बटर, बिस्किट हे सगळं बेक केलं जातं. तुमचे पिझ्झाचे बेस असतात, खारी असते, केक असतो, बरोबर. म्हणजे हे सगळं क्रिएट केलं जातं. म्हणजे हे काय आहे? बिझनेस एंट्राप्रेनर. आता सेकंड, ट्रेडिंग एंट्राप्रेनर. आता ट्रेडिंग म्हणजे काय? तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आठवलं असेल लगेच, डेबिट साईड, क्रेडिट साईड. तर ट्रेडिंग म्हणजे काय? आता तुम्ही चौकातून फिरत असताना तुम्हाला पाट्या दिसतात, अमुक एक ट्रेडिंग कंपनी, भारत ट्रेडिंग कंपनी, अमोल ट्रेडिंग कंपनी. वाचता का पाट्या तुम्ही कधी? तुम्ही म्हणाल मॅडम काहीही सांगतात, रस्त्याने कधी पाट्या वाचत जायचं असतं का? रस्त्यावर इतकं सगळं सुंदर सुंदर दिसत असतं, ते पाहायचं सोडून पाट्या काय वाचायच्या आहेत? तर वाचत जायचं. म्हणजे लक्षात येतं. ट्रेडिंग म्हणजे काय आहे? ट्रेडिंग म्हणजे बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटीज. बघा, ट्रेडिंगचा अर्थ काय असतो की हे लोक कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत, तर ते काय करतात? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस, बरोबर. म्हणजे काय आहे? ट्रेडिंग एंट्राप्रेनर्स अंडरटेक्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज अँड नॉट कन्सर्न विथ द मॅन्युफॅक्चरिंग वर्क. ओके, मग आता हे काय आहे? दीज एंट्राप्रेनर्स आयडेंटिफाईज पोटेन्शियल मार्केट्स अँड क्रिएट इंटरेस्ट अमंग बायर्स. की आपलं संभाव्य, पोटेन्शियल म्हणजे फ्युचर, संभाव्य कोणतं मार्केट आहे, काय आहे हे शोधतात. लोकांमध्ये आपल्या प्रॉडक्टबद्दल और सर्व्हिसबद्दल इंटरेस्ट क्रिएट करतात, आवड निर्माण करतात आणि आपला बिझनेस
रन करतात. लक्षात आलं. फर्स्ट काय पाहिलं आपण, बिझनेस एंट्राप्रेनर. सेकंड काय पाहिलं, ट्रेडिंग एंट्राप्रेनर. आता थर्ड, इंडस्ट्रियल एंट्राप्रेनर. ॲज द नेम इंडिकेट्स दॅट ही इज द मॅन्युफॅक्चरर. तो ट्रेडर असतो का, नाही. ही इज मॅन्युफॅक्चरर अँड प्रॉडक्ट ओरिएंटेड. वस्तू निर्माण करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट असतो. हू स्टार्ट अँड इंडस्ट्रियल युनिट्स. तो स्वतःचं इंडस्ट्रियल युनिट्स टाकतो. सच ॲज इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, मशीन, वेगवेगळ्या मशीन बनवतात, टूल बनवतात, एट्सेट्रा. समजलं. आपण काय पाहिले, 3 पाहिले. हे लक्षात आले. आता 4 बघा, कॉर्पोरेट एंट्राप्रेनर. काय आहे, कॉर्पोरेट एंट्राप्रेनर इज अ फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन विच इज रजिस्टर्ड अंडर सम ॲक्ट. कायद्याने तो काय करतो, आपली इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतो, स्थापन करतो. विच गिव्स हिम ए सेपरेट एंटिटी. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्यामुळं त्याला मिळतं. कारण काय आहे, त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स वगैरे त्याला मिळतात. ओके. ए कॉर्पोरेट एंट्राप्रेनर is an individual who plans, develops and manages a corporate body. समजलं. ओके. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चरल एंट्राप्रेनर. ॲज द नेम इंडिकेट्स दॅट दिस टाईप ऑफ एंट्राप्रेनर इज रिलेटेड विथ ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी. कोणत्या असतात ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी, रेझिंग ऑफ क्रॉप्स, फर्टिलायझर्स, इनपुट्स ऑफ ॲग्रिकल्चर, एट्सेट्रा. ओके. दे यूज्ड मॅकॅनायझेशन. बघा, ते पारंपरिक पद्धतीने करत नाहीत. ते काय करतात, वेगवेगळ्या मशीनच्या साहाय्याने आपली ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी करत असतात. इरिगेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी फॉर ड्राय ॲग्रिकल्चर. म्हणजे ॲग्रिकल्चरमधल्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ते काय करत असतात, पार पडत असतात विथ द हेल्प ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मशीन्स. मॅकॅनायझेशन यूज करतात आणि काय करत असतात की आपलं ॲग्रिकल्चर, फक्त शेतीत धान्य पिकवलं, ते मार्केटमध्ये नेलं, तर तो एंट्राप्रेनर नाही. तो कोण आहे, फार्मर. पण ॲग्रिकल्चरल एंट्राप्रेनर काय कोणाला म्हणायचं की तो आपलं काय करतो, जी काही पिकं घेतो त्यातून नवनवीन मशीनच्या साहाय्याने मार्केटमध्ये त्याचे वेगवेगळे फॉर्म करतो किंवा आणखी काही काही करतो. त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स बनवतो, काही ड्राय जे काही फ्रूट्स असतील त्याचे ज्युसेस बनवायचे, बरोबर, ते ड्राय फ्रूट्स बनवायचे, हे प्रोसेस करतो. त्याला काय म्हणायचं, ॲग्रिकल्चरल एंट्राप्रेनर. समजलं. नेक्स्ट, प्युअर एंट्राप्रेनर. बघा, आता हा प्युअर असतो. प्युअर म्हणजे काय, तुम्ही म्हणाल आम्ही नाही का प्युअर. प्युअर मीन्स काय, ही इज ॲन इंडिव्हिज्युअल हू इज मोटिवेटेड बाय सायकोलॉजिकल अँड इकॉनॉमिक रिवॉर्ड्स. त्याच्या मनानेच ठरवलेलं असतं. सायकोलॉजिकली त्यांनी ठरवलं, मी बिझनेसच करणार आहे, मी कुठल्याही प्रकारची नोकरी करणार नाही, बरोबर. ही अंडरटेक्स ॲन एंट्राप्रेनरल ॲक्टिव्हिटी फॉर हिज पर्सनल सॅटिस्फॅक्शन इन वर्क. म्हणतो मी नाही दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार, मला नाही आवडत हुजरेगिरी करायला, मी बॉसच होणार. येस, बरोबर. ही इगो असतो, त्याला स्टेटस मेंटेन करायचं असतं आणि म्हणून तो काय करतो, रिस्क घेतो आणि बिझनेस चालू करतो, बरोबर. त्याला काय म्हणायचं, प्युअर एंट्राप्रेनर. देन नेक्स्ट आहे इंड्यूस्ड एंट्राप्रेनर. प्रवृत्त झालेला, मराठीत त्याचा अर्थ आहे प्रवृत्त. आता हे काय आहे, दिस एंट्राप्रेनर टेक्स अप द टास्क ड्यू टू पॉलिसी मेजर्स ऑफ द गव्हर्मेंट. तसं मनातून त्याला बिझनेस करायचा नसतो, लक्षात घ्या. इंड्युस्ड, बळच ढकललेलं असतं, त्याला कोणीतरी सारखं पुश केलेलं असतं. आणि पुश करण्यासाठी कारणं काय असतात, तर काही गव्हर्मेंटच्या पॉलिसीज असतात, सबसिडी मिळणार असते, इन्सेंटिव्ज देणार असतं गव्हर्मेंट, 25%, 50% लोन फ्रीमध्ये देणार असतं. आणि मग असिस्टन्स असतं, काही कन्सेशन्स असतात टू स्टार्ट बिझनेस. आणि मग त्याला वाटतं, चला अरेच्छा आपण करूयात काहीतरी, एवढं गव्हर्मेंट आपल्याला देतं आहे तर आपण त्याचा फायदा करून घेऊयात. आणि म्हणून तो काय करतो, बिझनेस चालू करतो. त्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड. दुसऱ्यांनी ढकललेला, काहीतरी इन्सेंटिव्ह दिलेत त्याला, काही हे केले आणि म्हणून तो काय होतो, एंट्राप्रेनर होतो. त्याला म्हणायचं इंड्युस्ड एंट्राप्रेनर. नेक्स्ट आहे मोटिवेटेड एंट्राप्रेनर. बघा, हे पण काय आहे, खरं तर प्युअर एंट्राप्रेनरसारखाच हा प्रकार आहे. सो न्यू एंट्राप्रेनर मोटिवेटेड बाय डिझायर फॉर सेल्फ फुलफिलमेंट. स्वतःची इच्छा
काहीतरी बनवून दाखवायचं आहे, काहीतरी नाव कमवायचं आहे, बरोबर. यासाठी तो काय करत असतो की त्याला बिझनेस करण्याची इच्छा होते. इफ द प्रॉडक्ट इज डेव्हलप दे आर रिवॉर्डेड इन टर्म्स ऑफ प्रॉफिट. जास्तीत जास्त प्रॉफिट मिळावा, आपण एखादं प्रॉडक्ट लॉन्च केलं तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल असं त्याला वाटतं आणि तो काय करतो की बिझनेस चालू करतो. त्याला म्हणायचं मोटिवेटेड एंट्राप्रेनर. ओके, नेक्स्ट आहे अर्बन एंट्राप्रेनर. ॲज नेम इंडिकेट, बरोबर आहे, नावच सांगते काय आहे अर्बन एंट्राप्रेनर. हू बिलॉंग्स टू अर्बन एरिया, जो काय असतो अर्बन एरियामध्येच राहतो आणि ड्यू टू लोकेशन बेनिफिट्स ही एस्टॅब्लिशेस ॲन एंटरप्राइज इन द अर्बन एरिया. त्या अर्बन एरियाच्या आता काय बघा, पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही पाहता गेला असाल खूप वेळा, आपण पाहतो की खूप सारे हॉटेल्स तिथे आहेत, रेडीमेड गोष्टी सगळ्या मिळतात. काय आहे का तर तिथे लोकवस्ती दाट आहे, पॉप्युलेशन खूप डेन्स आहे, वर्किंग लोक जास्त आहेत, वर्किंग विमेन्स तिथे जास्त आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या फुलफिल होत म्हणजे करण्यासाठी काय होतं मग हे वेगवेगळे लोक छोटे छोटे बिझनेस भाज्या कट करून विकतात. खूप चांगला बिझनेस आहे आणि खूप चांगला रन होतो. लोकांचा वेळ वाचतो, लोकांना ताज्या भाज्या मिळतात, चिरलेल्या मिळतात आणि घरचं पण खायला मिळाल्याचा फील येतो. आणि मग हा पण एक छोटा छोटा बिझनेस तिथे आहे. रेडीमेड पिठं मिळतात, चटण्या मिळतात, लोणची मिळतात सगळ्याकडे. का? कारण घेणारे लोक आहेत म्हणून तिथे मिळतात, बरोबर. म्हणजे काय आहे की हे अर्बन एंट्राप्रेनर आहे की काय आहे तो अर्बन एरियाचा, त्याला लोकेशनचा तिथे फायदा मिळतो म्हणून तो काय करतो की तिथे आपला बिझनेस चालू करतो. त्याला म्हणायचं अर्बन एंट्राप्रेनर. नेक्स्ट आहे रुरल, व्हाईस वर्सा, बिलॉंग्स टू रुरल एरिया. जो एंट्राप्रेनर रुरल एरियामध्ये बिलॉंग करतो त्याला काय म्हणायचं रुरल एंट्राप्रेनर. आणि हा पण काय करतो की लोकेशन बेनिफिट्स त्याला रुरल एरियाचे मिळावेत, सो ही एस्टॅब्लिशेस हिज बिझनेस इन रुरल एरिया. अँड सगळ्यात लक्षात ठेवा, गव्हर्मेंट अल्सो प्रोव्हाइड मोर इंडस्ट्रियल और फायनान्शियल असिस्टन्स अँड अदर बेनिफिट्स टू डेव्हलप रुरल एरिया. गव्हर्मेंटला पण वाटत असतं की आपला एरिया हा जो रुरल एरिया आहे हा डेव्हलप व्हावा आणि म्हणून काय करत असतो गव्हर्मेंटसुद्धा खूप सारे इन्सेंटिव्ज, फॅसिलिटीज, कन्सेशन्स प्रोव्हाइड करत असतो. आणि हे कन्सेशन मिळवण्यासाठी रुरल एरियामध्ये बिझनेस चालू केला जातो. त्याला काय म्हणायचं रुरल एंट्राप्रेनर. आता शेवटचे दोन तर खूपच सोपे आहेत. मेन एंट्राप्रेनर, बरोबर. सो जनरली काय केलं जातं की द न्यू व्हेंचर आर रन अँड मॅनेज्ड बाय मेल एंट्राप्रेनर, जेंट्सनी चालू केलेलं, बरोबर. सो मेल मेंबर स्टार्ट्स अँड मॅनेजेस द होल बिझनेस इज नोन ॲज मेल एंट्राप्रेनर. सगळे व्यवहार मेलनी बघायचे, झालं मेल एंट्राप्रेनर. आणि विमेन एंट्राप्रेनर काय की विमेननी स्टार्ट करायचा आणि विमेननी मॅनेज करायचा, फिमेलनी करायचा, बरोबर. आता विमेन एंट्राप्रेनरचा आपल्याला सेपरेट टॉपिक आहे, नंतर तिसरा चौथा टॉपिक आहे त्यामध्ये आपण विमेन एंट्राप्रेनर डिटेल डिस्कस करणार आहोत. समजलं. आता हे किती पाहिले आपण 12 टाईप्स ऑफ एंट्राप्रेनर. कोणते कोणते पाहिले बघा. बिझनेस एंट्राप्रेनर, ट्रेडिंग एंट्राप्रेनर, इंडस्ट्रियल एंट्राप्रेनर, कॉर्पोरेट एंट्राप्रेनर, ॲग्रिकल्चरल एंट्राप्रेनर, प्युअर एंट्राप्रेनर, इंड्युस्ड, मोटिवेटेड, अर्बन, रुरल, मेन अँड विमेन. ओके, समजले. मोठा व्हिडिओ झाला की अपलोड होत नाही. बाय.